डॉक्टर राहुल सर, मला मायग्रेनचा काही वर्षांपासून खूप त्रास होतोय, तर मी कोणते पदार्थ टाळले पाहिजे? डाएट हा मायग्रेनचा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण की जर तुमचे डायटरी हॅबिट्स रेग्युलर नसतील त्यामुळे पण मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो, आणि खाण्यामध्ये काही स्पेसिफिक पदार्थ आले तर त्यामुळे पण मायग्रेन ट्रिगर होण्याची रिस्क जास्त असते. इम्पॉर्टंट फॅक्टर सगळ्यात म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामॅट, जो की सगळ्या फास्ट फूड मध्ये, पॅक्ड फूड्स मध्ये असतो, चिप्स मध्ये असतो. त्या MSG मुळे मायग्रेनचे अटॅक ट्रिगर होऊ शकतात. तसेच काही प्रोसेस्ड मीट असलं, एज्ड चीज असलं, त्यामुळे पण मायग्रेनचे अटॅक्स ट्रिगर होऊ शकतात. अल्कोहोल माइट ऑल्सो समटाइम्स लीड टू ट्रिगरिंग ऑफ मायग्रेन अटॅक्स. तर सर, मला त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत? तर काही गोष्टी आहेत ज्या बेनिफिट करतात मायग्रेनच्या पेशंट्स मध्ये जास्त अटॅक्स होऊ नयेत म्हणून. काही गोष्टी असतात जसं की मॅग्नेशियम, रायबोफ्लॅविन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. हे पदार्थ युजली ड्राय फ्रुट्स मध्ये जसं की वॉलनट्स आणि बदाम, काजू, फ्लाक्स सीड्स यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. तर यांचं प्रमाण जर तुम्ही जास्त ठेवलं तर तुमच्या मायग्रेनचे अटॅक्स कमी फ्रिक्वेंटली होतील. सर, पण मला कॉफी प्यायची खूपच सवय झाली आहे. कॉफी वर्क्स ॲज अ डबल एज सॉर्ट इन पेशंट्स ऑफ मायग्रेन, कारण एक्सेस कॉफी इनटेक हे सुद्धा तुमच्या मायग्रेनला ट्रिगर करू शकतं, मायग्रेनचे एपिसोड्स प्रोलॉंग करू शकतं. बट इन सम रेस्ट्रिक्टेड फॉर्म, कमी प्रमाणामध्ये कॉफी माइट बी हेल्पफुल फॉर मायग्रेन पेशंट्स. तर कॉफी सोबतच तुमचं हायड्रेशन खूप महत्वाचं असतं. जर हायड्रेशन चांगलं असेल तर तुमचे मायग्रेनचे अटॅक्स पण कंट्रोलमध्ये राहतील. म्हणून वेळेवर जेवण घेणं, हेल्दी फूड खाणं आणि हायड्रेशन प्रॉपर ठेवणं, या 3 गोष्टी मायग्रेनच्या प्रोफायलॅक्सिस मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे.